श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण चाललेलो आहोत माझ्या धीरांच्या इथं, जिथं जेजुरीच्या ड्युट्या आहे. तर त्या कशा असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला आपण जाऊया आता जेजुरीच्या ड्युट्या कशा असतात ते बघायला. तर आपण निघालेलो आहोत आणि इथं बघू शकता तुम्ही सूर्य मावळायला चाललेला होता आणि इथं शेजारीच म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह होता आणि त्याचा हरिपाठ चालू होता. त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर दिवस खूप म्हणजे आता थोडंच राहिला होता आणि आम्हाला निघायलाही उशीरच झालेला होता. तुम्ही बघू शकता. तरी माझ्या तरी मते 6:30 ते 6:30 झालेले होते आणि इथं आता आपण आलेलो आहोत मेन त्यांच्या आता गावात. आणि आता बऱ्यापैकी असा अंधार पडलेला होता आणि बघू शकता तुम्ही आज त्यांचं रविवारचा बाजार असल्यामुळं गर्दी होती, त्यामुळे आम्हाला मेन हायवेने जावं लागलं. आणि हे आहे त्यांचं घर आणि हे जाऊबाईचं पिल्लू, 10 ते 12 वर्षानंतर झालेलं पिल्लू आहे. आणि इथं बघू शकता आता इथं जे वाघे मंडळी ते आलेले होते आणि इथं जी पूजाची तयारी होती, जे आपल्या खंडेरायाच्या मंदिरात जाण्यासाठी निघणार होतो, तर तिथं जाण्यासाठी तयारी चालली होती. आम्ही सर्व आमचे जे भावकीतले लोक आहेत ते इथं सर्व जमा झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता त्यांनी नवीनच घर बांधलेलं आहे, त्यामुळं ते देवाला जाऊन आलेले होते आणि त्यांनी सुवासनी जेव घातल्या होत्या. आणि आता जेजुरीच्या ड्युट्या होत्या, जागरण गोंधळ नव्हता, फक्त ड्युट्या होत्या. आणि आता हे आमचे जेवढे आहे भावकीतले लोक आहेत, आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत खंडोबारायाच्या मंदिरात. चला तर मग आता मंदिरात जाऊया आपण. तर आता इथं निघायची तयारी झालेली होती. मंदिर खूपच लांब होतं, पण पायी जाणं शक्य नव्हतं. तरी माझ्या याच्यात सुनबाई आहेत, जाऊबाई आहेत, सर्व काही आहे इथं. आणि मंदिर खूप लांब असल्यामुळं आम्हाला आता 4 व्हीलरमध्ये जायचं होतं आणि जेवढे जमेल तेवढेच जण आता 4 व्हीलरमध्ये जाणार होते. आणि सर्वांना 3 गाड्या होत्या, तरीही जागा काय जास्त पुरली नाही, त्यामुळं काही जण घरीच राहून गेले. तर आता मी इथं रोडवरती 5 पावल्या कराव्या लागतात, तशा 5 पावल्या केल्या आणि मग नंतर आम्ही गाडीमध्ये बसणार आहोत. तर इथं बघू शकता जे सर्वांनी पूजेचे ताट हातात घेतलेले आहे. आता आम्ही गाड्यांमध्ये बसणार आणि जाणार खंडोबारायाच्या मंदिरात. मंदिर भरपूर लांब होतं, बहुतेक 1 किलोमीटर तरी असेल. आणि बघू शकतो तुम्ही हातात प्रत्येकाने ज्या ड्युटी आहे ती पेटवून घेतलेली आहे. आणि आता गाड्या चालू झालेल्या आहे, आता सर्वजण निघालेले आहेत मंदिराकडे. तर चला आता आपण जाऊया मंदिरात. हे आहे खंडोबारायाचं मंदिर. खूप छान असं मंदिर होतं. आणि तुम्ही जर बाहेर मंदिराच्या समोर जर बघितला तर नंदी आहे, खूपच छान असं ती नंदीची मूर्त होती. आता इथं सर्वांचं चाललं होतं की जो काकडा आहे ते कसे पेटवायचे, ड्युटी कशी काय पेटवायची, कुठं ठेवायची, काय ते नियोजन सर्वांचं चाललं होतं. आणि आता मध्ये निवेद ठेवायचे होते. तर बघू शकता हा जो खंडोबारायाचा जो भंडारा आहे त्याच्यासारखाच हा झेंड्याचा कलर आहे. आणि आता इथं मध्ये दोन्ही साईडनी 2 त्रिशूल होते मंदिराच्या. आणि सर्वजणांना जाण्यासाठी मध्ये जागा नव्हती. तुम्हाला मी सांगितलं होतं नंदी होतं, तर हा आहे नंदी. आणि आता मध्ये पूजा चालली होती, तर मध्ये जाण्यासाठी जागा नव्हती. मंदिर मग आतून फक्त 2 ते 3 जोड्या बसू शकतील एवढं होतं. तर हे असं आहे मंदिर. मंदिरात तुम्हाला ज्या खडवा आहेत खंडोबाच्या त्या खडवा भेटतील आणि ज्या लंगराची साखळी असते ती आहे. खूप छान असं मंदिर होतं आणि तुम्हाला मी आता दाखवते. आता इथं जाऊबाई यांचं जागरण, ज्यांच्या ड्युट्या होत्या त्या सर्व नैवेद्य जसे ते वाघे दादा सांगतात तशा प्रकारे नैवेद्य ठेवले जात होते. आणि इथं महादेवाची पिंड आणि हे पिठामध्ये मळलेले असतात, उकडीचे दिवे म्हणतात त्याला. तर हे दिवे आता इथं लावून घेत आहे आरतीसाठी. आरती जेव्हा आपल्याला शेवट आरती करावी लागते. तर आता इथं सर्व निवड आणि आमचे जे भावकीतले लोक आहेत ते सर्वजण म्हणजे जेवढ्या जोड्या असतील तेवढ्याही पूजा करून घेतात. तर आता हे आमच्याच मोठे भाऊ आहेत. हे सर्व माझे भाया लोक आहेत. मग आमच्याकडे जे मोठे म्हणजे मिस्टरांपेक्षा जे मोठे असतात त्यांना भाया म्हणतात आणि जे लहान असतात त्यांना धीर म्हणतात. हे बघा, बघू शकतो तुम्ही असे खंडोबारायाचा फोटो आहे. मूर्त नव्हती तिथं आणि खडवा वगैरे होता. आणि या जाऊबाईंच्या इथं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्यांच्या इथंही जागरण होतं, तर तेही पूजा करून घेत आहे आता. आणि ही माझी लेक सून आहेत.
म्हणजे मग आमच्यापेक्षा मोठे आहेत ते पण नात्याने लेकसून लागतात. आता त्यांची पूजा चालली होती. प्रत्येकजण जोडी जोडीनं पूजा करतात आणि जोडी नसेल तर एकटेही करतात. आता इथं पुन्हा पूजा चालू झाली आणि हे पण मोठे बाया आहेत आणि आता इथं थोडीशी चेष्टा मस्करी चालली होती. भंडारा लावायचं काम चालू होतं त्यांना. आणि आमच्याकडे लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर खूप हसी मजाक मस्ती चालते. आता इथं तेही पूजा जोडीने करून घेत होते. आणि यांची पूजा खूप हळू चालली होती. तर त्यांना मी बोलली होती की तुमची 100च्या स्पीडने करावं लागेल तेव्हा लवकर आपला व्हिडिओ बनेल. आणि हे बघा हे दिवे लावलेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगायचं ठरलं तर आमचे जे सर्व म्हणजे माझे जे भावकीतले आमचे म्हणजे माझे जाऊ भाया दीर वगैरे आहेत तर सर्वांनी मला खूप सपोर्ट केला यावेळेस व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि या माझ्या नणंदबाई आहेत. आमच्या तिघा मिळून एकच एवढं नणंदबाई आहेत आणि त्या पुण्याला असतात. तर आता त्यांची सर्व चेष्टा वगैरे करत होत्या आणि आता त्या ही जोडीनं पूजा करत आहे. आणि त्या पूजेसाठी खूप लांबून म्हणजे ड्युट्यांसाठी आलेल्या होत्या आणि त्यांना सकाळी पुन्हा रिटर्न पण जायचं होतं. तर आता ते जोडीनं पूजा करून घेत आहे. प्रत्येकजण इथं जोडीने पूजा करतात आणि चेष्टा मस्करी ही चालूच होती. आणि तुम्हाला माझी फॅमिली बघायला भेटेल. आता ही माझी जी म्हणजे आणि इथं आम्ही ही पूजा करत होतो. तर तुम्हाला या दिवटे आहे माझे जे लहान सासरे आहेत त्यांचे म्हणजे आहोंचे सख्खे चुलता आणि त्यांचा एक मुलगा आणि सून आहे. त्यांच्या इथं या दिवट्या आहेत. आणि ते गावी नाही राहत तर बाहेर राहतात ते. त्यामुळं आता इथं सर्वजण आता आरती करत आहे. आरतीलाही प्रत्येकाने जोडीनेच थांबावं लागतं. आता इथं लेक सुंजा दिवट्या जी आरती आहे ती करत आहे. आता प्रत्येक जणीनं जेवढे आलेले होते तेवढे जण आरती करून घेतील. आणि आता इथं वाघे मंडळी आरती बोलत आहे आणि प्रत्येक जण इथं आरती करत आहे. आरती झालेली आहे आणि आता सर्वांना जी आरती आहे खंडोबाची ती देण्यात येत आहे. आणि इथं शेजारी अजून एक मंदिर होतं तर तिथंही पूजा पण तिथं लाईट नव्हतं त्यामुळं अंधारात काही दिसत नव्हतं. आणि तिथंही नैवेद्य ठेवलेले होते. जसं जसं जे वाघे आहेत ते सांगत होते तशाच प्रकारे सर्व पूजा चालली होती. अजून दुसऱ्या साईडला तिथं जे नारळ आणि अंडं ठेवावं लागतं तेही ठेवलं. आणि आता आलो होतो आम्ही घरी आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जे भंडारा आहे जी हळद आहे ती नाचवावी लागते. आता इथे सर्व जे भावकीचे लोक आहेत ते सर्वजण नाचत आहे. इथं सर्वजण बसलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आता आमच्या सर्वांचा जो नाचण्याचा कार्यक्रम आहे हळद तो चालू आहे. प्रत्येक जण जोडीने नाचतं. आणि जागरण गोंधळ नसल्यामुळे आता फक्त एवढंच कार्यक्रम होणार होता आणि नंतर जेवण होणार होते.
मला याच्यातून किती येणार तू चालू राहिले सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत. तर जेवणासाठी होतं कढी, खिचडी भात आणि लापसी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.